हाय, गुड इव्हनिंग. आज आम्ही पुन्हा एकदा एक नवीन काहीतरी प्रकार करायला इथे बसलो आहोत. म्हणजे सांगून टाकलं तिने. ठीक आहे, केक बेकर म्हणजे काय आहे की आम्ही मागच्या वेळेस फॅन बनवला होता, म्हणजे पंखा. तेव्हा सईशा सिनियर केजीला होती आणि आता ती फर्स्टला आहे, पहिलीला. त्याच्यामुळे आता उद्या तिच्या वर्गामध्ये क्लासमध्ये काय आहे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि त्याच्यामुळे आम्ही तिला तयार करणार आहोत केक बेकर आणि बनवणार आहेत. तुम्ही शिकून या, पण याला येत नाही, तुम्ही याला पण शिकवा. हा, मी पण शिकणार आहे. तर हे बनवणार आहे मी नाही, रेश्मा. म्हणजे आजची क्रिएटिव्ह फील्डची आहे, त्याच्यामुळे तिला क्रिएटिव्ह गोष्टी येतात लहानपणापासून. त्यामुळे आज तिने मोठाच्या मोठा मागच्या वेळेस पंखा बनवला होता. तुम्हाला जर का तो पंखा बघायचा असेल कसा बनवायचा, कसा बनवला होता, तर त्या ब्लॉगमध्ये नक्की जा तुम्ही. किंवा मी शेवटी त्याची लिंक आम्ही इथे ह्या ब्लॉगच्या शेवटी आम्ही टाकू. इथे आम्ही टाकू, इथे देऊ आम्ही. अरे असं म्हणजे इकडे इथे देऊ आम्ही आणि तुम्हाला मग ते कळेल. तर आज आपण बनवणार आहोत केक बेकरचं कॉस्ट्युम, ते पण कागदाने, ह्या पेपर्सने. हे आहेत कार्डशीट पेपर आणि याने आपण बनवणार आहोत टोपी बेकरची. आणि काय बनवणार आहे आपण अजून ते तुम्ही बघा आपण, म्हणजे बघा तुम्ही. तर आपण जाणून घेऊया जे बनवणार आहे त्यांच्याकडून. म्हणजे मी आता एवढं बडबड करतोय, मला काय माहिती नाही काय बनवणार आहे. तर सॉरी तुला लागलं का? तर काय बनवणार आहात तुम्ही आज? मला जाऊ करतो का? अरे मला वाटलं मी पॉडकास्टिंगच करतोय. सॉरी. काय बनवणार आहेस तू आज? आज सैशाला मी केक बेकर बनवणार आहे. आज म्हणजे उद्या स्कूलसाठी बनवणार आहे. हा, पण मला पण येत नाही. मग मी ते एक्सपेरिमेंट करणार. ओ माय गॉड, ह्या चिमुरडीवर उद्या एक्सपेरिमेंट होणार आहे. त्याच्यावर नाही होणार, ह्या पेपरवर. या पेपरवर उद्या एक्सपेरिमेंट होणार आहे. बघूया आपण. आजच एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे आजच एक्सपेरिमेंट होणार. प्रयोग. आता ही इंग्लिश मिडियमची एक्सपेरिमेंट म्हणजे माहित नाही. प्रयोग म्हणजे काय विचारते? प्रयोग म्हणजे काय की तुझी मम्मी जे बनवणार आहे ना, ते कसं होणार. सयू त्याच्यात कशी दिसणार, चांगली दिसणार की वाईट दिसणार, की म्हणजे कशी दिसणार, हे आपण आता ह्या ब्लॉग मधून आपण आजच्या बघूया. तर आता आपण सुरुवात करूया, कारण ऑलरेडी आम्ही 9:30-9:15 वाजता सुरू केलेला आहे, संध्याकाळच्या रात्रीच्या. कारण जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टीमध्ये घराच्या कामं आली होती. आता त्याच्यानंतर आम्ही हे केक बेकर जे आहे त्याची सुरुवात करतोय. तर किती वेळ लागेल हे तुम्हाला मी सांगतो आणि कसं बनते हे पण दाखवतो. काय झालंय आमच्याकडे की नाही, ते म्हणजे कॉस्ट्युम बनवतात ना, शर्ट वगैरे, आणि त्याच्या खाली ब्लॅक पॅन्ट पाहिजे असते. तर ब्लॅक पॅन्ट नाहीये आणि फुल हाताचा टी शर्ट नाहीये. तर मग मी आता विचार केला की फ्रॉक सारखा बनवते. म्हणजे हे असतं ना, असं फ्रॉक ते पण असतं का बेकर्सकडे असतं का फ्रॉक? म्हणजे ते बाहेर गावी असतं नॉर्मली लेडीज साठी. बाहेर गावी कुठल्या गावात आहे? बाहेर देशात. तर ते फ्रॉक सारखं असतं. तर मला ते फ्रॉक हिची जी हे साईज वगैरे आहे त्या मापाने करावं लागेल, म्हणून मग मी ते आता मापाला घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मापाला घेतलेला आहे आणि आता माप हे जे आहे ते आता तयार करून त्या मापामध्ये. मी बरोबरच केलंय. हो का? हे बघ, मी इथपर्यंतच लाईन केली आहे आणि हे बघितले झाले बरोबर. वा, किती म्हणजे मला माप किती तिथं बरोबर माहिती आहे. मानलं पाहिजे ना, मम्मीला मानलं पाहिजे. माप बरोबर येते, मापात ठेवते सगळं. तर आपण बघू आता. हे मार्किंग चालू आहे. मार्किंग काय रे? मार्क करते ना पेन्सिलने, त्याला मार्किंग म्हणतात. मला सगळं कळतं. आता मी खरं तर वेगळी डिझाईनच काढतायचं झालंय फ्रॉकची डिझाईन चालू आहे. आता हा फुल लेंथ घेणार आहे मी फ्रॉक. तिचं जे पुढे बेकर्सला जे पांढऱ्या कलरचा ड्रेस असतो त्याचं फ्रंट साईड ही कागदाने बनवणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. तिची हाईट बघितली आहे, हाईट तिची पायापर्यंत येते, पण बरोबर आहे, ठीक आहे, इट्स नाईस. आणि बघा हे तोंड कसं करते. ते मार्क
चालू आहे की किती तिचा गळ्याचा अंतर आहे तेवढं ते मार्क करणार पेन्सिलने. दिस इज एक्सपेरिमेंट नो. बघूया आपण तो एक्सपेरिमेंट किती सक्सेस होतोय. मागच्या वेळेस फॅनचा झाला होता सक्सेस. इतका मोठा फॅन झाला होता तो की अख्ख्या क्लासमध्ये एवढा मोठा फॅन आला होता. टीचर तर बघून खुशच झाली की बापरे एवढा मोठा फॅन. तेव्हा ना सिनियर केजीला असताना एंडलाच हे फॅन्सी ड्रेस ठेवलं होतं. हा शेवटी ठेवलं. मार्च वगैरे मध्ये मार्च मिड मार्च मध्ये मार्चच्या मध्ये. आणि आता फर्स्टला गेली तर स्टार्टिंगलाच ठेवलं. काय सुरुवातीलाच ठेवलंय म्हणजे पावसाचे दिवस आहेत एकतर आणि हे आता भिजलं उद्या तर किती प्रॉब्लेम आहे. एक तर कागदाचा आहे. आणि त्यांनी सांगितलं क्रिएटिव्ह करून आणा. हा रेडीमेड नाही पाहिजे, विकतचं नाही पाहिजे. बरोबर विकतचं नाही पाहिजे, स्वतः तयार केलं पाहिजे. याच्यामध्ये क्रिएटिव्ह मध्ये की नाही मुलांना क्रिएटिव्ह गोष्टी करायला लागत नाही, ते आपल्या पॅरेंट्सलाच करावं लागतं. हा ते बरोबर आहे. म्हणजे मुलं शाळेत जातात आणि पेरेंट घरी काम करतात. पॅरेंट्सची एक्झाम असते असं झालंय. हे शॉर्ट डिझाईन झालेलं आहे. आता त्याला कट करायचं आहे. कात्रीने कापणार. तरी आता आपले हे फक्त फ्रॉक झालेलं आहे, हे झालेलं नाहीये, फ्रॉक कटिंग चाललंय. अजून मला टोपी बनवायची आहे. अच्छा. टोपी परत बेल्ट नाही, बेल्ट जे ते हातामध्ये ती जे असतं ना ते त्याचं ट्रे वगैरे ते बनवायचं आहे. ट्रे पण बनवणार आहेस? साधारणतः आजची रात्र आम्ही जागून काढणार आहे. हे काय करतेस तू? कागद का लावतेस? कागद का लावतेस? हे पेपर्स लावले ना की मग कसं ते हे होऊन जातं, कडक होऊन जातं, नाहीतर ना फाटण्याचे चान्सेस असतात. अच्छा, म्हणून ते जाड करण्यासाठी पेपर्स लावतेस. ओके ओके ओके. कारण की ही लहान मुलं आहेत, ही काय नीट थोडी ठेवणार आहेत. बरोबर बरोबर. कसंही वापरणार, इकडून तिकडून फाटलं गेलं तर मग झालं. बरोबर. म्हणजे आपल्या मेहनतीची वाट. बरोबर. त्याच्यामुळे आता हा जो ड्रेस आहे जो तयार झाला आहे तो आता पेपर्सने त्याला जाड करण्यात येतो आहे. कारण बाहेर जाड कागद काही मिळाला नाही आणि मिळत नाही सहसा एवढा जाड पेपर. त्याच्यामुळे आता या ड्रेसच्या पाठीमागे हे कागद लावून त्याला जाड करण्यात येत आहे. हे कागद लावून झाल्यानंतर मग आपण टोपी तयार करायला लागणार आणि टोपी तयार केल्यानंतर मग हिचा ड्रेस रेडी होणार. रेडी नाही होणार. मग का? अरे देवा. ट्रे बनवायचा आहे सही अजून. इथे बघा काय चाललंय मोबाईलमध्ये बघून फोटोग्राफी. काम कर ना, कम्युनिटी हेल्पर्स म्हणलीस ना. हां बघा हिचं काय चाललंय. कम्युनिटी हेल्पर्स म्हणतोस ना. हेल्पर्स नाही, हेल्पर्स. हां कम्युनिटी हेल्पर्स म्हणून होती. ठीक आहे, हरकत नाही. चला बघू काय पुढे होते अजून. नाही
आणि आता ही टोपी बनवलेली आहे. टाईट म्हणजे अजून डोक्यात बसवायचे का? लूज ना. अरे टाईट. टाईट म्हणजे कसं टाईट? इथून आलं पण. खालीपर्यंत ती वरच्यावर टोपी इथपर्यंत एवढी ती काय कान टोपी आहे का? ती काय हिवाळ्याची टोपी आहे का? हिवाळीची टोपी. कसली हिवाळीची? म्हणजे तुला थंडी वाजते ज्यावेळेस विंटरमध्ये तेव्हा टोपी घालतात ती टोपी आहे काही. तर आता आम्ही म्हणजे आता हिने सगळं बनवलेलं आहे. म्हणजे ड्रेस बनवला आहे आणि आता टोपी बनवलेली आहे. ही टोपी, या टोपीचा हा जो भाग आहे याच्या आता वरचं जे आहे झाकण्यासाठी ते आता बनवणं चालू आहे. बेकर जे असतात ते असे टोपी घालतात ना, तर त्याच्यामुळे तसं वरती आता हे तयार केलं जाईल. मग ह्याला हे अटॅच करणार आणि मग ती बेकरची टोपी होणार आणि मस्तपैकी त्या जो ड्रेस बनवला आहे कागदाचा त्याच्यावर कागदाची टोपी. रात्रीचे 1:45 वाजले. म्हणजे आमचं घड्याळ जरा पुढे आहे 10-15 मिनटं. त्यात वाजलेत 2ला काहीतरी 5 कमी, म्हणजे 1:45 असं वाजलेलं आहे. आमचा डोळा आहे. बरं ते बघा, टोपी रेडी. त्याच्यानंतर टोपी आणि ड्रेस झाला. उद्या सकाळी किंवा आता हे ट्रे बनणार. आता ट्रे कसा करायचा त्याच्यावर चालू आहे बघा. वा मस्त करायचे. फिनिशिंग बाकी. आणि ही कुक जी आहे ती तयार झालेली आहे. कोण आहे तू? केक बेकर. वा वा वा. उद्या बोलणार ना असं मग ते. सगळ्यांना देणार केक. वा नाईस. आणि मी बन पण देणार. वा खूप छान बनवलेलं आहे. अजून उद्या ट्रे बनणार आहे, तर उद्या पूर्ण तुम्हाला दाखवू आम्ही. आणि तुम्ही नक्कीच जर हा व्हिडिओ बघत असाल किंवा बघाल कधीही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा ड्रेस कसा बनलाय, ही कलाकृती कशी बनली आहे. फ्रेंड्स, आम्ही निघालो आहे सईशाच्या शाळेमध्ये सगळं तयारी करून. आता लिफ्टमध्ये आहे, थोडा उशीर झाला आहे आम्हाला, पण ठीक आहे. आम्ही आता शाळेमध्ये आलो आहे आणि सगळी लहान मुलं काही जण तयार होऊन आली आहेत वेगवेगळं. सईशा पण इथे तयार होऊन आली होती. तर बघूया आपण आता काय तयार होते कोण आणि सईशाचं रिॲक्शन काय आहे. काय झालं? मग आणि पावटा खाल्ला. बोललीस का? नाही, चांगलेत का? काय बोलली का पण? नाही बोलली का पण? बोलली तर मग थोडा चुकत होती. मग टीचर काय बोलले? तरी पण क्लॅप बोलले. तर आजचा हा क्रिएटिव्ह व्लॉग तुम्हाला आवडला असेलच. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.